तक सत्य का साहस। युवा वर्गाचा अपमान करणाऱ्या नेत्यांना आता शिवसेना शिंदे गट रस्त्यावर उतरून जाब विचारत आहे। खासदार संजय राऊत यांनी तरुणांचं दिमक म्हणजेच वाळवी असा उल्लेख केल्याचा आरोप करत आज नागपुरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। नागपूरच्या वैशालीनगर भागात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांचा पुतळाही फुंकला। नागपूरच्या वैशालीनगर भागात आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शनं केली। युवा सेना शहराध्यक्ष शरद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि तरुण रस्त्यावर उतरले होते। यावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। संजय राऊत यांनी तरुणांचा उल्लेख करताना आक्षेपार्ह आणि अपमानकारक भाषा वापरल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या वक्तव्यामुळे शिवसैनिक आणि युवा वर्गात प्रचंड संतापाची लाट आहे। याच संतापातून कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले। भविष्यात जर तरुणांबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्ये थांबली नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही यावेळी युवा सेनेकडून देण्यात आला। या आंदोलनामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊतच्या करायचं काय? खाली डोका वरचा पाय. अरे संजय राऊतच्या करायचं काय? खाली डोका वरचा पाय. नीम का पत्ता कड़वा है, संजय राऊत बड़वा है. अरे नीम का पत्ता कड़वा है, संजय राऊत बड़वा है. जय 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 भवानी. जय 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 भवानी. अरे नीम का पत्ता कड़वा है, संजय राऊत बड़वा है. अरे नीम का पत्ता कड़वा है, संजय राऊत बड़वा है. नीम का पत्ता कड़वा है, संजय राऊत बड़वा है. अरे नीम का पत्ता कड़वा है, संजय राऊत बड़वा है. संजय राऊतच्या करायचं काय? खाली डोका वरचा पाय. संजय राऊतच्या करायचं काय? खाली डोका वरचा पाय. संजय राऊत माफी मांगो. माफी मांगो. संजय राऊत माफी मांगो. माफी मांगो. माफी मांगो. संजय राऊत माफी मांगो. माफी मांगो. माफी मांगो. संजय राऊत माफी मांगो. माफी मांगो. माफी मांगो. अरे संजय राऊत नीम का पत्ता कड़वा है. तसा तर संजय राऊत म्हणजे रावण जो व्यक्ती होता त्याला 10 तोंड होते। त्याच्या कृत्य काय होतं सगळ्यांना माहिती आहे रावणाचं। त्यापेक्षा घाणेरडं कृत्य, रावणापेक्षा घाणेरडं कृत्य संजय राऊताचं आहे। हा 10 तोंडी आहे। हा केव्हा काय बोलेल आणि हा जेव्हा पण बोलते मी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना सांगतो की त्यांच्या संजय राऊत कडून सांभाळून राहा। जसा रावणाचं दहन झालेलं होतं हा संजय राऊत एक दिवस तुमचं पण दहन करणार। संजय राऊतापासून सांभाळून राहा। आणि संजय राऊत तुम्ही काय युवाला आखता? युवाची ताकद काय माहिती आहे तुम्हाला? अब तक सत्य का साहस।